नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी क्षितिजाला घेऊन वॅक्सिनेशनसाठी आलेली असते. तेव्हा ती बसलेली असताना तिथे नर्स येतात आणि भूमीला म्हणत असतात की भूमी मॅडम, तुम्ही इथे छोटीच्या वॅक्सिनेशनसाठी आलायत ना? तेव्हा भूमी म्हणते हो, आज तिची अपॉइंटमेंट होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नर्स म्हणत असतात की तुम्ही 103 नंबर वॉर्डरूममध्ये जा. भूमीला असं वाटतं की त्या रूममध्ये क्षितिजाला वॅक्सिन देण्यात येणार आहे. तेव्हा भूमी 103 रूममध्ये जाते. बघते तर तिथे खाटेवरती इथे छान थँक्यू असं लिहिलेलं असतं आणि न्यूजपेपर ठेवलेला असतो, ज्याच्यामध्ये आकाश आणि संकर्षण या दोघांना जो पुरस्कार जाहीर झालेला असतो त्याची बातमी छापून आलेली असते. तेव्हा तो न्यूजपेपरसुद्धा आकाशने त्या ठिकाणी ठेवलेला असतो. तेव्हा भूमी ते सगळं वाचते आणि म्हणत असते की हे सगळं इथे कुणी ठेवलंय? भूमीला प्रश्न पडलेला असतो, पण प्रेक्षकांनो त्यावेळेला तिथे आकाशसुद्धा आलेला असतो. आकाश म्हणत असतो की भूमी, हे सगळं मी केलंय. तेव्हा भूमी मागे वळून बघते तर तिथे आकाश असतो. आकाशला बघितल्यानंतर, त्याचा आवाज ऐकल्यानंतर इथे भूमी खूपच जास्त इमोशनल होते. आपल्या आकाशला इतक्या दिवसानंतर बघितल्यानंतर तिला फार आनंद झालेला असतो. पण डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी तिला आधीच सांगितलेलं असतं की आकाशसमोर जास्त इमोशनल व्हायचं नाही. त्याला हे कळता कामा नये की तू माझ्याकडे मनाविरुद्ध आलीस. जर त्याला हे सगळं कळलं तर तो या गोष्टीच्या खोलाशी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तेच आपल्याला नको आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आपले एक्सप्रेशन लगेच चेंज करते. तिला जे रडू आलेलं असतं ते कंट्रोल करते आणि आकाशकडे जणू काही रागाने बघते. तिला काही फरकच पडत नाही अशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो भूमी, हे सगळं मी केले, पण काय अर्थ आहे या सगळ्याचा? मला इतका मोठा पुरस्कार जाहीर झालाय, पण तूच माझ्याबरोबर नाही आहेस. माझ्या यशाचं श्रेय हे खरं तर तुला जातं भूमी. आज मला जो काही हा पुरस्कार वगैरे मिळणार आहे तुझ्यामुळे मिळणार आहे, कारण तू मला किती सपोर्ट केलेस ना, हे मला बरोबर माहिती आहे. पण माझ्या सुखाची वाटेकरी मात्र माझ्याबरोबर आता नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, उद्या मला जेव्हा पुरस्कार मिळेल ना, तेव्हा तू मला माझ्याबरोबर हवी आहेस. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तू माझ्या चेहऱ्यावरती हसू आणलेस आणि हा पुरस्कार, एवढा मोठा पुरस्कार फक्त तुझ्यामुळे मिळणार आहे आणि माझं अभिनंदन करायला तू माझ्याबरोबरच नसणार आहेस. तेव्हा इथे भूमी म्हणते की तुला इतका मोठा पुरस्कार मिळाला आकाश, त्यासाठी तुझं अभिनंदन. तेव्हा आकाश म्हणतो की आता का करतेस तू माझं अभिनंदन? तू तर ऑलरेडीच माझं अभिनंदन केलेस ना भूमी. तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे बघत राहते. तर इथे बुके घेऊन एक माणूस आलेला असतो आणि त्याचबरोबर एक कार्ड असतं. त्याच्यावरती सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश असं लिहिलेलं असतं. तेव्हा आता बुके कुणी दिलाय त्याच्यावरती काही नावगाव नसतं. ते हातामध्ये सगळं घेतल्यानंतर आकाश सही वगैरे करतो, कारण कुरिअर त्याच्यापर्यंत पोहोचलेलं असतं आणि ते कॉंग्रॅच्युलेशन्स असं लिहिलेलं कार्डसुद्धा तो हातामध्ये घेतो, पण त्याच्यावरती देणेकराचं नावच नसतं. तेव्हा आकाशला प्रश्न पडतो की कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश, हे असं कुणी लिहिलं असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व तिथे येतो. अथर्व म्हणतो, काय झालं आकाश? आकाश म्हणतो, नाही रे अथर्व, हे बघ ना, म्हणजे कुणीतरी मला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आहे, पण त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नावच नाही आहे ज्याने मला हे पाठवलं आहे. तेव्हा अथर्व हसतो आणि म्हणत असतो की असेल तुझा कुणीतरी फॅन, त्याने तुझ्यासाठी पाठवलं असेल. मग आता आकाशची फॅन दुसरं कोण असणार आहे? आकाशची फॅन एकच, आणि ती म्हणजे भूमी महाजन. त्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी, खरं खरं सांग, तो बुके तूच पाठवला होतास ना? ते कार्ड तूच पाठवलं होतंस ना माझ्यासाठी? तेव्हा भूमी मनामध्ये म्हणत असते, हो आकाश, ते सगळं मीच तुझ्यासाठी पाठवलं होतं, पण मी मान्य करणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ, हेच आहे ना ते कार्ड जे तू मला पाठवलं होतंस? त्याच्यावरती तूच लिहिलेस कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश, बरोबर ना भूमी? भूमी काहीच बोलत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, का असं करतेस? मान्य कर ना. जर तू माझ्यासाठी पाठवलेस तर तू मान्य का करत नाही आहेस? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हे मी पाठवलेलं नाही आहे.
नाही पाठवलं आहे मी कशाला पाठवू. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी ठीक आहे, तुला मान्य करायचं नसेल तर नको करू, पण मला खात्री आहे तू काहीही म्हण, हे कॉंग्रॅच्युलेशन्सचं कार्ड तूच मला पाठवलेस, बाकी मला कुणीही पाठवू शकत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तुझं झालं आहे का, मला क्षितिजाला वॅक्सिन द्यायचं आहे आणि मला जायचं आहे, उशीर होतो आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हां जा ना भूमी, मी तुला अडवणार नाही आहे, तू जा. तेव्हा भूमी जात असताना आकाश म्हणतो, पण एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा, तुझा इतका जीव आहे ना माझ्यावरती, मग का मला सोडून गेलीस. असं काय झालं की तडकाफडकी अचानक मला सोडून निघून गेलीस तू, सांग ना मला भूमी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश या प्रश्नाचं उत्तर मी तुला आधीच दिलं आहे, या विषयावरती आपलं बोलणं झालं आहे, मला सारखं सारखं बोलायला लावू नकोस. मी माझ्या आयुष्यामध्ये पुढचा विचार केला आहे, मी मूव ऑन झाले, तूसुद्धा आता माझा विचार करू नकोस, तू आता तुझा विचार कर, तुझ्या भविष्याचा विचार कर. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे सगळं तू बोलतेस, नाही सांग ना, हे सगळं तू बोलतेस, तू मला सांगतेस पुढचा विचार करायला, माझा विश्वास बसत नाही आहे भूमी. भूमी सांग ना, असं काय घडलं की तू मला सोडून संकर्षणकडे गेली आहेस. मला माहिती आहे तू हे सगळं मनापासून करत नाही आहेस भूमी. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश मला जाऊ दे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, आज तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू अचानकपणे हा निर्णय का घेतलास. भूमी खरं खरं सांग, तुला कुणी ब्लॅकमेल केले आहे का, तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस का, प्लीज सांग ना भूमी. तू जर कुणाच्या दबावाखाली असशील ना तर मला सांग, मी तुला या सगळ्यातून व्यवस्थितरित्या बाहेर काढेन, अगदी सुखरूपरित्या बाहेर काढेन. तू फक्त मला सांग की तुला कुणी दबावाखाली ठेवले, तू हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून करतेस, मला फक्त एकदा सांग. भूमी म्हणते, आकाश मला काहीही बोलायचं नाही आहे, मी कुणाच्याही दबावाखाली नाही आहे, मला जाऊ दे, मला जाऊ दे बघ आकाश. आकाश म्हणतो, नाही भूमी, आज तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तू माझी सुखदुःखाची वाटेकरी आहेस आणि तूच जर माझ्याबरोबर नसशील तर माझं काय होईल भूमी. तू मला आनंद देण्यासाठी किती काय काय केलं आहेस आणि आता वेळ तुझी आहे, मलासुद्धा तुला आनंदात ठेवायचं आहे आणि तू इतक्या दबावाखाली का राहतेस कुणाच्या सांगण्यावरून, प्लीज मला नाव सांग. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश मला जाऊ दे, जाऊ दे मला, नाहीतर मी बाहेरच्या लोकांना इथे बोलवेन. बोलू का कुणाला, कोण आहे का बाहेर, या बरे इथे आतमध्ये. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी शांत हो, हे बघ प्लीज प्लीज तुला जायचं आहे तुझा, पण प्लीज असा आरडाओरडा करू नकोस, त्याची खरंच काही गरज नाही आहे. तेव्हा इथे भूमी जात असताना आकाश तिला आवाज देतो आणि म्हणतो, भूमी. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी एकदा फक्त मी क्षितिजाला माझ्याजवळ घेऊ का, फक्त एकदा 2 मिनटासाठी मी तिला घेऊ शकतो. तेव्हा इथे भूमी क्षितिजाला आकाशकडे देते. तेव्हा आकाश म्हणत असतो की बाळा कशी आहेस तू, सांग ना कशी आहेस तू. आणि आकाश इमोशनल झालेला असतो, रडत असतो. तो म्हणत असतो, बाळा काळजी करू नको हां, बाबा आहे, बाबा कुठेही गेलेला नाही आहे, बाबा तुझ्या जवळच आहे हां. आणि हे बघ बाळा, गुड गर्लसारखं वागायचं, आईला त्रास नाही द्यायचा, आईजवळ छान राहायचं, आईला इथे त्रास होईल असं काही करायचं नाही, तू खूपच जास्त गोड मुलगी आहेस ना, चांगली मुलगी आहेस ना, असं तो तिला म्हणत असतो. तेव्हा इथे बाप लेकीला इतक्या दिवसानंतर एकत्र बघून भूमीसुद्धा इमोशनल झालेली असते. भूमीला खरं तर इथे आता मनामध्ये ती म्हणत असते की आकाश तुला इतकं मोठं यश मिळालं, तुला इतका मोठा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि तू हे जे काही सगळं माझ्यासाठी करतो आहेस ना, ते बघता आता मला तुला घट्ट मिठी मारावीशी वाटते, तुला इथे घट्ट मिठी मारून तुझं खूप खूप कौतुक करावंसं वाटतं आहे, पण मी हे सगळं नाही करू शकत आकाश, प्लीज मला माफ कर, असं ती आपल्या मनामध्ये म्हणत असते. त्यानंतर इथे आकाश आता क्षितिजाला आपल्या हातामध्ये घेऊन खूप जास्त रडत असतो, तो इमोशनल झालेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश. तेव्हा इथे ती क्षितिजाला आपल्या जवळ घेते आणि आकाशला म्हणत असते की यापुढे इथे तुझं यश अपयश, तुझं सुख दुःख हे सगळं जे काही असेल ते तुझ्या एकट्याचं असेल, मी त्याच्यामध्ये वाटेकरी नसणार आहे, त्याच्यामुळे जे काही आहे ते सगळं तुझं आहे असं म्हणून तू आता पुढे जा, अजिबात आता मागे वळून माझ्याकडे तर बघूच नकोस, कारण मी आता पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये येणार नाही आहे, असं इथे भूमी आकाशला म्हणते आणि ती जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमीला खूप रडू आलेलं असतं, पण तिने आपलं रडू पूर्णपणे कंट्रोल केलेलं असतं.
तेव्हा भूमी तिथून निघून जात असते. आकाश तिच्याकडे बघत असतो, पण आकाशला तिच्याकडे बघून सगळं कळत असतं की भूमी त्याच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. भूमी इथे आपले अश्रूच नाही तर मनामध्ये जी घालमेल आहे ती सुद्धा आकाशपासून लपवण्याचा प्रयत्न करते, हे आकाशच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पुरस्कार सोहळ्यामध्ये संकर्षण अधिकारी आणि भूमी दोघे जण ॲज अ कपल सोबत आलेले असतात. तेव्हा संकर्षण आल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात, त्याचं भरभरून कौतुक करतात. त्याच्यावरती इथे गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात आणि हे सगळं करत असताना, सगळेजण संकर्षणचं कौतुक करत असताना त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. आणि आकाश आल्यानंतर बघतो तर काय, भूमी आणि संकर्षण दोघेजण एकत्र, त्या दोघांना एकत्र बघून आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आकाश तिथेच उभा राहतो आणि भूमीकडे बघत असतो. त्यानंतर इथे जमलेले लोक म्हणत असतात की अरे ते बघा, आकाश महाजनसुद्धा आले. मग आता आकाश महाजन असं नाव घेतल्यानंतर इथे भूमीचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो. ती पूर्णपणे इथे आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती हे जे काही करते ते आकाशने कुठेतरी थांबावं, सत्याचा शोध घेऊ नये यासाठी ती करत असते. पण आकाश तिथे आल्यानंतर भूमीचा चेहराच पांढरा पडतो आणि संकर्षणसुद्धा इथे आता काण्या नजरेने आकाशकडेच बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिणीला तर आनंद होतो आणि पौर्णिमाला की त्या ठिकाणी भूमीसुद्धा आहे. तेव्हा इथे आकाशसुद्धा समोर येऊन उभा राहतो. त्याच्या अंगावरती सुद्धा गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत असतो. तेव्हा एका बाजूने इथे भूमी आकाशकडेच एकटक बघत असते आणि आकाश तिच्याकडे बघत असतो. जे काही भूमीने केले जरी आकाशसाठी असेल तरीसुद्धा मूळ कारण अजून आकाशला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आकाश इथे भूमीकडे रागाने बघत असतो. आकाश तिला म्हणालेला असतो की तू माझ्याबरोबर ये माझी बायको म्हणून. तेव्हा भूमीने सरळ सरळ नकार दिलेला असतो. तेव्हा भूमी म्हणालेली असते की मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकणार आहे, कारण का आता मी तुझी कुणीच नाही आहे, मी तुझी बायको नाही आहे आकाश. त्यामुळे इथे आकाश आता त्या गोष्टीचा विचार करत असतो की भूमी माझ्याबरोबर नाही आली आणि ह्या इतक्या मोठ्या सत्कार सोहळ्यामध्ये ती डॉक्टर संकर्षण अधिकारी याची बायको बनून आली. या गोष्टीचा आकाशला खूप जास्त आता राग येत असतो. त्याला कळत नसतं की भूमीचं हे वागणं नक्की काय आहे. त्याला अजिबात हे सगळं कळण्या पळीकडचं असतं. भूमी नक्की कारण सांगत नाही आहे, कारण तिला ते सांगता येणार नाही आहे, कारण डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी तिला तसं सांगितलं आहे आणि म्हणूनच इथे आकाशला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलेलं असतं. इथे डॉक्टर संकर्षण आणि भूमी यांना एकत्र बघून आकाशच्या मनाची जी घालमेल सुरू असते ती भूमीला कळलेली असते आणि भूमीला तेच हवं असतं की कुठेतरी आकाशला माझा राग येईल आणि तो माझा विचार करणं बंद करेल, माझा विषय सोडून देईल. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो भूमी निघायचं का, आणि तो आपला हात भूमीला देतो. तेव्हा भूमीसुद्धा समजून जाते की संकर्षण हे सगळं मुद्दामून करतोय. तेव्हा भूमी त्याचा हळूच हात पकडते आणि म्हणते की हो निघूया. तेव्हा दोघेजण एकमेकांचा हात पकडून जेव्हा तिथून निघून जातात तेव्हा इथे आकाशला फार वाईट वाटतं. तेव्हा तिथे आलेली मीडिया म्हणत असते की या तर भूमी महाजन आहेत ना, आकाश महाजन यांच्या वाईफ, मग त्या डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर का आल्यात, असा प्रश्न मीडियालासुद्धा पडलेला असतो आणि त्यांचं बोलणं हे आकाशने ऐकलेलं असतं. त्यानंतर इथे आता ज्या लोकांनी कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्या लोकांनी आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना थांबण्यासाठी एक रूमसुद्धा ठेवलेली असते. तेव्हा ते म्हणतात की सर, ही तुमची रूम आहे, तुम्ही प्लीज इथे वाट बघा, कार्यक्रम आता थोड्या वेळात सुरू होईलच, तुम्हाला जर फ्रेश वगैरे होऊन घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही घ्या. आणि तो व्यक्ती गेल्यानंतर मानसी म्हणत असते की ताई असं कसं करू शकते, माझा तर विश्वासच बसत नाही आहे की ती ताई होती, पण ताईला संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर येण्याची काय गरज होती. तेव्हा इथे रागिरी म्हणत असते भूमी असं काही करेल या गोष्टीचा मी विचारच केला नव्हता. भूमी आकाशची बायको आहे, सगळे लोक तिला महाजनांची सून म्हणून ओळखतात, मीडियावाले इथे जमलेले लोक सगळे ओळखतात की भूमी ही आकाशची बायको आहे. मग तरीसुद्धा तिने इतक्या माणसांसमोर ही नाचक्की का केली मला कळत नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणतो हो ना, आणि ताईने असं करायला नको होतं. ताई जरी संकर्षणकडे गेली असली ना तरीसुद्धा अजून ती आकाशची बायको आहे, कारण त्यांचा डिवोर्स झालेला नाही आहे. मग तिला डॉक्टर संकर्षण याच्याबरोबर यायची काय गरज होती, तिने आकाशबरोबर यायला हवं होतं ना. आणि मीडिया तर आहेच आता इथे वाढवून चढवून सांगायला.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे एक गोष्ट बघण्यासारखी आहे. इथे अथर्व असू दे किंवा आकाश, भूमीवरती कुठलाही वाईट कमेंट ते करत नाही आहेत. जे काही बोलत आहेत ते अगदी मर्यादित राहूनच बोलत आहेत आणि चांगलं बोलत आहेत. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमीने जे काही केलं आहे ते मला समजण्यापलीकडचं आहे. खूपच जास्त शॉकिंग आहे हे सगळं, पण तरीसुद्धा हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघतो आहे, पण ते माझ्या मनाला पटत नाही आहे. अजूनही मला असंच वाटतं की भूमी फक्त माझी आहे आणि ती माझाच विचार करते. हे ती जे काही करते ना, तो सगळा देखावा आहे. ते सगळं मुद्दामून करते. मला प्रिटेंड करते ती की हे सगळं असं घडतं आहे. मला ती दाखवण्याचा प्रयत्न करते की बघ ही रिॲलिटी आहे, पण ती रिॲलिटी नाही आहे. माझं हे मन मानायलाच तयार नाही आहे की भूमी माझ्यापासून दूर झाली किंवा ती आता माझी नाही आहे. भूमी फक्त माझीच आहे. तेव्हा रागिनी म्हणते, जाऊ दे आकाश, तू इतका विचार करू नकोस. हे बघ तू थोडा वेळ थांब इथे, आम्ही सगळेजण पुढे आहोत. तू इथे आरामात ये, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी, अथर्व, मानसी, पौर्णिमा सगळेजण आता इथे बसायला आलेले असतात. तेव्हा मानसीचं लक्ष आपल्या बहिणीकडेच असतं, कारण मानसी आणि भूमी दोघीजणी किती क्लोज आहे ते आपण सगळ्यांनीच आधीपासूनच बघितलं आहे. तेव्हा मानसी जेव्हा भूमीकडे बघत असते तेव्हा भूमी आपली नजर चोरत असते, जेणेकरून जर इथे मानसी माझ्याजवळ काही बोलायला आली तर मला तिच्याशी काहीच बोलता येणार नाही आहे. म्हणून ती आपली नजर इकडे तिकडे चोरत असते. आणि जेव्हा इथे आता मानसी भूमीकडे जायला तयार होते, ती उभी राहते भूमीजवळ जाऊन बोलायला, तेव्हाच इथे कार्यक्रमाची सुरुवात होणार असते. तेव्हा इथे आता संचालिका म्हणत असतात की सगळ्यांनी आपापल्या जागेवरती प्लीज बसून घ्या, आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तेव्हा मानसी जी उभी राहिलेली असते, पौर्णिमा तिचा हात पकडते आणि तिला खाली बसवते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसीचा जीव आकाशसाठी आणि भूमीसाठी खूपच जास्त तुटत असतो, कारण ती अशी बहीण आहे जिला आपल्या भूमीचा आणि आपल्या इथे मेहुण्याचा खूपच जास्त अभिमान वाटतो. आणि आता भूमी आकाश एकमेकांपासून वेगळे झालेत हे मानसीला काही पटत नाही आहे. पण नक्की भूमी असं का वागते हे मानसीला विचारायचं असतं आणि म्हणूनच ती इथे बोलायला येणार असते. तर प्रेक्षकांनो इथे संचालिका आता जे काही कार्यक्रमाचे इथे अध्यक्षस्थान ज्या लोकांनी स्वीकारलेलं असतं त्यांचा सत्कार होतो. इथे कार्यक्रम ज्या लोकांनी आयोजित केला आहे त्यांचा सत्कार केला जातो. तेव्हा इथे मानसी भूमीकडे बघत असते. तिला काही करून भूमीजवळ बोलायचं असतं. नक्की ताई तू असं का करतेस, काय कारण आहे, हे कारण त्यांना जाणून घ्यायचं असतं. कारण भूमी खरं कारण कुणालाही सांगत नाही आहे आणि जे कारण सांगते त्याच्यावरती कुणाचाही विश्वास बसत नाही आहे. त्यानंतर इथे सत्कार सोहळा झाल्यानंतर इथे पुरस्कार सोहळा आता सुरू होणार असतो. त्यामुळे संकर्षण अधिकारी आणि आकाश महाजन या दोघांची सुद्धा आता एंट्री होते. ज्यांना इथे पुरस्कार दिला जाणार आहे त्या दोन्ही व्यक्ती इथे आता येत असतात. तर इथे आकाश आणि संकर्षण दोघेही आता स्टेजवरती येणार असतात. दोघांची नावं घेतलेली असतात. तेव्हा आकाश आणि संकर्षण दोघेजण सोबत एंट्री करतात. दोघेजण एकमेकांना इथे लुकसुद्धा देत आहेत रागाचा. इथे आता संकर्षण रागवतोय कारण त्याची पल्लू ॲक्सिडेंटमध्ये गेली म्हणून. तर इथे आकाश रागवला आहे त्याची भूमी इथे असताना देखील त्याला सोडून संकर्षणकडे गेले म्हणून. दोघे एकमेकांकडे अगदी रागाने बघत असतात. भूमी त्यांच्याकडे बघत असते. ते दोघेजण आता एकमेकांच्या मनामध्ये काय विचार करत असतील हे सुद्धा भूमीला बरोबर कळत असतं. त्यानंतर भूमी बसलेली असताना आकाश तिच्याकडे इथे रागाने बघतच तो स्टेजवरती जात असतो. तेव्हा भूमी घाबरलेली असते. ती आपली नजरसुद्धा चोरत असते, पण इथे पुन्हा ती हसण्याचं नाटक करत असते. तेव्हा इथे संकर्षण आणि आकाश दोघेजण आमने सामने एकमेकांच्या येऊन उभे राहिलेले असतात. आणि भूमीच्या मनामध्ये आता इथे दुविधा निर्माण झालेली असते की मी करू तर काय करू. म्हणजे एकाला जर इथे सावरायला गेले तर दुसरा कोलमडून जाणार हे मात्र नक्की. पण तिला आपल्या आकाशची जास्त काळजी असते, कारण डॉक्टर संकर्षण यांनी ज्या अटी ठेवलेल्या असतात त्या अटींमुळे ती काही बोलू शकत नसते आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास आकाशला होत असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय त्यांनी भूमीला दिलेलं असतं. भूमी माझी बायको आहे आणि तिला मी माझ्या यशाचं श्रेय देतोय असं डॉक्टर संकर्षण म्हणतो आणि भूमीचा हात वगैरे पकडतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की डॉक्टर संकर्षण म्हणाले तसं मी सुद्धा माझ्या यशाचं क्रेडिट संपूर्णपणे माझं श्रेय हे मी माझ्या बायकोला
माझ्या मुलीच्या आईला महाजनांच्या मोठ्या सुनेला देतोय, कारण ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, म्हणून मी हे सगळं करू शकलो. तेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या बायकोने खंबीरपणे माझी साथ दिली, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मी सुद्धा आता तेच करणार आहे. कारण काही का ना, पण मी माझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. जे काही संकट असेल ते संकट मी बाजूला करणार आहे, असं आकाश म्हणतो. कधीही मी माझ्या बायकोची साथ सोडणार नाही, असे इथे सत्कार सोहळ्यामध्ये आकाश आता संकर्षण आणि भूमी या दोघांच्या समोर बोलतो. तेव्हा भूमीला कळत असतं की आकाश हे सगळं मला बोलतोय, त्याला माझी अजूनही खूप जास्त काळजी वाटते, म्हणून हे सगळं आकाश माझ्यासाठी बोलतोय हे भूमीला कळतं.